आई साहेबांचे संस्कार चांगले होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले नाही का? हो. आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल पोरग चांगलं जन्माला आलं पाहिजे तर त्याच्यासाठी आई बापांची खूप पवित्र असावी लागते. हो. आणि आई बापांची खूप पवित्र असेल तर चांगलं पोरग जन्माला येतं. मग चांगला पोरग जन्माला आल्याच्या नंतर लोक नाव काढतात, लोक चांगलं म्हणतील, यात विशेष नाही दादा. जर मुलगा कर्तबदार जन्माला आला किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आली तर माझे संत त्याच्या मायबापांची स्तुती करतात अभंगाच्या संत धन्यता देतात. पण माय बापांना धन्यता मिळेल एवढा योग्य मुलगा ही जन्माला आला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. भानुदास महाराजांचं कीर्तन चाललंय भानुदास महाराजांचं. आणि कीर्तनात येऊन बसणारे व्यक्ती ज्याला हातही नाही आणि पायही नाही असं व्यक्ती कीर्तनात येऊन बसले. त्या व्यक्तीचं नाव होतं कुर्मदास. हातही नाही पायही नाही, कुर्मदास कीर्तनात येऊन बसले. आणि भानुदास बाबा कीर्तनातून सांगत होते, भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. फक्त तुम्ही जाऊन त्याच्याकडे मागणी मागा, तुम्हाला जे पाहिजे ते देतो. हे तोची एक दान पंढरपुराचा मालक की तुम्ही मागशाल ते द्यायला तयार असतो, फक्त तुमचे भाव शुद्ध असले पाहिजे मागताना. कुर्मदासानं ऐकलं आणि कुर्मदासाला वाटलं की आता पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचं. समधी लोक वारीला जात होते. आता ज्याला हातही नाही पायही नाही कुर्मदासाला, त्या माणसानं ठरवलं की मला वारीला जायचं. महाराज हातही नाही पायही नाही, त्या माणसानं जावं तरी कसं हो? लोटांगण घालत घालत पंढरपुराला जायचा विचार करताय. आता नेमकं अरण भेंडीच्या परिसरामध्ये कुर्मदासाकडनं चालणं होत नाही. काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकलेले आहेत. काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकले. आता निघता येत नाही, चालता येत नाही, काय करावं? लोटांगणही घालता येत नाही, अशक्त झालेले होते.
कुर्मदास काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलेले आहेत. वारकरी बाबा वारीला जात होते. बोलू नका. जय भाऊ जय भाऊ वय रे म्हणतात बट नाही बट हे कीर्तन बरं याठी शांतता नाही. ते काय काय ठिकाणी पोरेले शांतता लागत नाही. कीर्तन मग उठी उठी पैत अगो पिरी बोवडी नाही लागतस. आठे काय पोरी उठी राहणार नाही बा. चांगले. वारकरी वारीला जात होते. कुर्मदासांनी आवाज ऐकला. वारकऱ्यांचं भजन चालू होतं. हे ज्ञानोबा तुकाराम तुकाराम आणि कुर्मदासांना आवाज दिला. वारकरी बाबा ओ वारकरी बाबा जरा थांबा ना. वारकऱ्यानं फिरून बघितलं पर काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलेला कुर्मदास कोणाला दिसत नाही. वारकऱ्यानं फिरून बघितलं दिसलं काही नाही. पुन्हा चालायला लागले. पुन्हा आवाज दिला वारकरी बाबा बघा ना. वारकरी बाबांना फिरून बघितलं. अरे काट्याच्या कुरपड्यामधनं आवाज यायला म्हणले. जवळ आले बघतात तर कुर्मदास. ज्या व्यक्तीला हातही नाही पायही नाही असा व्यक्ती जर काट्याच्या कुरपडामध्ये अडकलेलं त्या व्यक्तीला बाहेर काढलं. विचारलं म्हणले तुम्ही इथं कसं काय अडकलात. म्हणले काय नाही भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर भानुदास महाराज सांगत होते भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे. ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. म्हणून मला वाटलं की मला पंढरपुराची वारी करायची आहे. बघा ना हातही नाही पायही नाही ती व्यक्ती वारी करते. काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलेल्या कुर्मदासाला बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर कुर्मदासाला सांगितलं मग आता म्हणले मला चालणं होत नाही. आता मला पंढरपुराला येणं शक्य होणार नाही. पण एक काम करा वारकरी बाबा तुम्ही जाताय ना पंढरपुराला तर तुम्ही स्वतःसाठी एकदा दर्शन घ्या. तुम्हाला काय मागायचं स्वतःसाठी मागून घ्या. पण माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्माला माझा एक निरोप सांगा, एक संदेश सांगा की तुझ्या भक्तानं तुझ्या दर्शनासाठी यायची खूप अपेक्षा धरली होती पण त्याला शक्य झालेलं नाही. या देवा तुझा भक्त तुझ्यापर्यंत येत नाही. तूच त्याला दर्शन देण्यासाठी जा म्हणला. वारकरी बाबा पंढरपुरात पोहोचले. पंढरपुरात जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं देवा तुझा भक्त ज्याला हातही नाही पायही नाही असा भक्त तुझ्या दर्शनासाठी येत होता पण त्याला चालणं शक्य होत नाही. मग तुझ्या भक्तानं तुलाच तिथं बोलवलेलं आहे दर्शन देण्यासाठी. माझा विटेवरचा मालक भक्ताची दया करतो. महाराज विटेवरनं उडी मारली आणि कुर्मदासांच्या जवळ पोहोचले. कुर्मदासांच्या जवळ पोहोचल्याच्या नंतर कुर्मदासांना विचारलं म्हणले तुम्हाला भानुदास महाराजांनी सांगितलं कीर्तनातून पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. मागानं कुर्मदास काय मागायचंय. कुर्मदासांनी सांगितलं आता काही नको देवा मी शेवटचा क्षण मोजतो या आणि त्या प्रसंगाला तू माझ्या डोळ्याच्या समोर आहे. याच्यापेक्षा अजून आनंदाचा क्षण कोणता असू शकतो नाही का. आणि तुम्हाला सांगतो भगवंत नजरेच्या समोर असताना देह त्यागणारे खूप कमी लोक आहेत. त्याच्यामध्ये पितामह भीष्म असतील, कुर्मदास असेल. खूप कमी भक्त आहे की भगवंत त्यांच्या समोर आहे आणि ते देहाचा त्याग करतायत. हो कुर्मदासांचं तसंच आहे. भगवंत समोर होते. भगवंताने विचारलं कुर्मदासांना मागा म्हणले भक्ता काय मागायचं असेल. तुम्हाला पाय पाहिजे, हात पाहिजे, डोळे पाहिजे, काय मागायचं. कुर्मदासांनी सांगितलं देवा मला काहीच नको देऊ फक्त मरण्याच्या वेळेस तू माझ्या डोळ्याच्या समोर आहे. हा प्रसंग पुन्हा येणे नाही देवा फक्त तुमच्या मांदीवर महा डोकं ठेवा म्हणला. कुर्मदासांनी देवाच्या मांदीवर डोकं ठेवून देहाचा त्याग केला म्हणजे जीव सोडलेला. शेवटची विधी असते ना ती शेवटची विधी माझ्या जगाच्या मालकानं केली आणि पुन्हा पंढरपुराचा मार्ग धरला. पण जेव्हा पंढरपुरावरनं निघाले होते ना तेव्हा दोन लोक सोबत होते. पहिले तर ज्ञान आणि दुसरं म्हणजे वैराग्य. दोन संत सोबत होते. माऊली ज्ञानोबाराय आणि माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय. दोन संत सोबत होते. इकडनं रिटर्न जाताना
जरा कथा सांगा सवश ना ज्ञान वैराग्य मग कुशी चालणार बाकी नाही काय समजा होई त्याच ना काहीतरी वय नाही बाकी ना नसतं पटेल राहतात काय त्याचे येडी सासर काय माहेर काय सांगीर आहे ना खराब हो बाकी ना त्याचे काही संतोष ना देवच ना सांगू ना राहिले असं वाटतं ऐकवच तरी ना असा ना कवच सांगी भाऊ दोन संत सोबत होते माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय देवाला थोडी परीक्षा घ्यायची होती संतांची देवानं नामदेवरायांना सांगितलं माऊलींना सांगितलं म्हणले मला पाण्याची तहान लागली या जोराची मला पाणी प्यावं वाटायलं म्हणले समोरच सावताबाबांचा मळा होता माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं देवा समोरच हिरवड दिसायलं म्हणले जा तिथं तुम्हाला पाणी भेटन हिरवड दिसतंय तिथं जा माझा जगाचा मालक गेला तिथं नेमकं सावताबाबांचं भजन चालू होतं ए कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सावताबाबांचं जोरात भजन चालू होतं देवानं जवळ जावं सावताबाबांना विचारावं महाराज माझ्या माग दोन चोर लागले आहेत म्हणले मला लपायला जागा द्या ना सावताबाबांनी सांगितलं जा म्हणले कांद्यामध्ये लपा म्हणले तिथं तर लवकर धरतील मिरचींमध्ये लपाव तिथं पण धरतील ना ते सगळीकडे सांगितलं पण देव सांगत होते मला कुठेही लपायला जागा दिली ते चोर एवढे खतरनाक आहेत मला कुठेही धरतील म्हणला सावताबाबांनी काय विचार नाही केला जवळ विडा पडलेला विडा घेतला स्वतःची छाती फाडली जगाच्या मालकाला सांगितलं हो म्हणले विराजमान आता माझ्या हृदयामध्ये स्वतःची छाती पाडून जगाच्या मालकाला विराजमान केलं तोपर्यंत दोघं संत वाट बघत होते देव कधी येतात म्हणून फिरून आल्याच्या नंतर फिरून येत नाही देव कुठं येतं ज्या दिशेनं भगवंत गेलेले त्या दिशेनं दोघं संत निघाले सावताबाबा होते बसलेले सावताबाबांना विचारलं इकडनं कोणाला जाताना बघितलं सावताबाबा म्हणले मी नाही बघितलं नामदेवरायांचं लक्ष गेलं नामदेवराय माऊली ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं नामदेवरायाला सांगायला लागले म्हणले माऊली अरे यो महात्मा खोटं बोलायला म्हणले कारण देवाला जेव्हा हृदयात स्थान दिलं ना भगवंत हृदयात बसलं ना तेव्हा देवाचा पितांबरचा काष्टा थोडा बाहेर आलेला होता तो पितांबरचा काष्टा बघितला माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं म्हणले देवा नामदेवराय बघा ना देव या महात्म्यानं हृदयातच विराजमान नामदेवराय व या महात्म्यानं भगवंताला हृदयात बसवला या महात्म्याला धन्यता द्यावी तेवढी थोडी नामदेवराय सांगतात या महात्म्यानं भगवंताला हृदयात स्थान दिलेलं आहे ना या संतांना या महात्म्याला धन्यता देण्यापेक्षा या महात्म्याला ज्या मायबापानं जन्माला घातलं त्या मायबापांना धन्यता देतात माझे नामदेवराय नाही का धन्य माता पिता संत अशा लेकरांच्या मायबापाला धन्यता देतात की ते धन्यता देण्याच्या जोगे असले पाहिजे महाराज हिताला जागणारा जर पोरगा जन्माला आला तर त्याच्या मायबापाला धन्यता संत देतात संत धन्यता देतात बस एवढंच बेनिफिट आहे काय चांगलं पोरगा जन्माला यायचा संत धन्यता देतात एवढंच नाही दादा मुलगा असो की मुलगी असो कर्तबदार जन्माला आल्याच्या नंतर त्यांचा देवालाही हर्ष होतो महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या
वातावरणच तयार करताना सतीश बाबा पण मनी ध्यान ना तर शूटिंग वाला दादाच कडे होती या सगळ्या दादाश्री बसेलेत ना त्या कवच नाही का त्याच ना पद्धत न बसेल तर शूटिंग वाला जातात तुमले सांगा ना मी मला प्रत्येक गोष्ट मी शिकायला आवडस त्या पहिले एकदम नॉर्मल असा बसेल होता असं काय घेणं देणं नाही जसं आहे तसं शिक पण शूटिंग वाला जातात म्हणजे काय माहिती का आपला फोटो चांगला यायला पाहिजे म्हणजे एकदम चांगला आहे तुमनं नाही रिअल आहे सर्व मतलब प्रत्येक व्यक्तीला वाटस कमी चांगला दिखायला पाहिजे बरोबर आहे की नाही मग या ना महिना आपले काय शिका नाही जर फोटो काढा टाइमला आपला समोर कॅमेरा होणार तरी आपण थोडी स्माइल दे देतच जर फोटो काढा टाइमला थोडं जर हास्य देणं तरी फोटो इथला चांगला येस कायमच हसत राहीन ते जीवन कितलं भारी जाईन नाही का मनुष्य माणूसने हसत खेळत राहायला पाहिजे आणि मला ना असं सवय मला जर कोण टिंगल बी करत होय कोण नाव बी ठेवस ना मी त्यांकडे देखील बी हसस त्याला स्वतः लाज वाटायला पाहिजे मी आणि मजा लिहिलं राहतो नाला की मनी लिहिणी घ्यावं जगाने पद्धत बदलाय टाकाव आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो चालत असताना मला असं सवयचे मी जर रस्ता तरी चालस ना एखादा माणूसने मला देखील जरी हात दिना ना किंवा नाही बी हात दिना तरी त्याने म्हणे एक नजर घेईन तरी मी अशी देस त्यांना कारण असं नुसतं इथलं करामा सुद्धा तो माणूसला असं वाटत भाई काय माणूस होता भाऊ
देखता दास ना बिचारा, काय दिलदार माणूस होता आपला. हा समज त्यानं दिवस चांगला जासू का बा असू नये, हसिले हो बरोबर आहे की नाही. फक्त त्या हसाना अर्थ वेगळा नको निघाल पाहिजे. हसत खेळत राहो माणूस नाही बाकी ना. आणि मला इतली गॅरंटी आहे ना गोकुळ बाबा, आपला कीर्तन माझं दिल कोलीन बशी घेत ना, मनाबद्दल द्वेष नाही ठेवा ना फक्त मन. अहो नीचे का बा असं, हा मनाबद्दल मनमा द्वेष न ठेवता जर बसनात ना, पक्की गॅरंटी. अजून ते मुद्दानं मटेरियल बाकीचे अजून इथला हसाल येईन तुमले. तरुण भाऊसले काय सांगाल चाला नाही. एक गोष्ट 50-60 पुढे ना काका आहेत ना, त्यासले सांगस, ज्या आजोबा आहेत त्यासले, आपला कीर्तन मा जर दिल खोली ना अशी ना 6 महिना ॲटे किंवा नाही, आपली पक्की गॅरंटी. हा मग बाकी ना बाबा असं म्हणतो होती ना, ते 6 महिना ते वै गे काम, पण मग पुढे काय करा ना, आपण 50 दी टाका ना बलाई लेवाना ना. जग नाही म्हणल्यावर पैसाच कडे काय दाखा ना हो, आज सुरू ठेवा ना बाबा. वाजले 11:15. 11:15 वाजे जाय शेत. 9:45 कीर्तन चालू व्हायले. 9:30 पंचपदी, 9:30 पंचपदी चालू होईल शे. 9:30 ते 11:30 तुम्हाला मनकडे राहिल्यातच 15 मिनिटं. काय करू 15 मिनिटं बोलू का आवरू म्हणा कागदपत्र, काय करू चाल दे अजून असं. खरं तर नवरात्रीमध्ये आमच्या महाराज मंडळींना माहिती आहे 2-2, 3-3 कीर्तन होते आणि फार आजारी पडून गेलेला आहे मी. मग कवतरी असं वाटत वेळेवर कीर्तन थांबा द्यायला पाहिजे हो, कवतरी असं वाटत. तब्येत बी बरी नाही, काय करू आजारी हो मी, तरी बी चाल देऊ 12 वाजाडू तुमना बिन मना बी. म्हणजे मी आजारी पडेल असं सांगेल सुद्धा लोक सांगणार सांगा सांगा महाराज. म्हणजे त्याच म्हणणं असं आहे, तू मरी बी घ्या आमल्याकडे सुत लागले नळावे बा असं बोलता सोपं आहे लोकेश ना. तू दाढी काशील घेणार आम्ही बिडीचे टाळले होते फक्त. हुशार लोक आहेत तुम्हाकडे वा वा. आणि जर तुम्हासारखा लोके राहणार ना मला बी सांगायला आनंद वाटस. असा हसत खेळत लोके राहणार का मन बी चित लागस. मन एक ठरेल उदाहरण आहे बाबा, कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागस. बट वावर पिरीन मुठभर शेंगा असं वाटस हो म्हणा बापरे मी का उल गेल वावर मा बशी गई तू. असं खेळतं वातावरण आहे ना का आपलं चित लाग जास. असं हसत खेळत राहणारा लोक पाहिजे. बाकी ना असा तिरपा दत्तच तोंडणीकडे असं वाटत यायला का बिगरी चारा नाही ना वावरना सौदा कट टाका भूमी. हसत खेळत राव भारी वातावरण आहे तुमनाकडे. तुमना गाव मा तरी बऱ्याच बाहेर गावते लोक येल होती ना असं मला वाट राही ना. बाहेर गावना बऱ्याच आहेत ना. वा वा तेच ना. गावनी लोकसंख्या किती हो बापू साहेब 1500. तेच ना मग 1500 मानले लोक जास्त आहेत बा असं वाट राही ना मला. बाहेर गावनात जास्त होती ना आडे. नाही चांगलं आहे गावना जिथला होती तिथला गावना बी शेतसच बा. बाहेर गावना बी जास्त शेतस. साध्या सोप्या भाषेमध्ये मी 2 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 11:15. 15-20 मिनिटात सेवेला पूर्ण विराम करेल. बाबा चालेल ना 12 वाजवू पुरा वसूल करशात असं 1 वाजा लागू. विषय असा आहे बापू साहेब तुमले ते बाकीच्या गोष्टी सांगान गरज नाही. तुम्ही समजदार लोक येतच. आपली शेती आहे ना, शेती आहे ना घरनी. तुम्ही जर समजा कपाशी चाल मजूर लाव बट वावर सरी घेऊन शेवटला 5 एक चाचे राही घ्यात मजूर सुटान टाइमले. तुम्ही काय सांगता त्याशी इथलं व वाटते जे होय ते देवाय जाईल. थोडंफार राही जाईल तिथलं पुरं कर द्या मग ते अलग द्यावे जातील बा असं. कारण ओव्हर टाईम नको जास्त राहतं. विठ्ठल विठ्ठल
हरकत नाही, तुम्ही म्हणसाल तोपर्यंत कीर्तन चालेल, पण नित्यनेमाप्रमाणे आपल्याला काय करायचंय, जर हिताला जागणाऱ्या पोरांबद्दल संतांना संत त्याच्या मायबापाला धन्यता देतात. मुलगा चांगला जन्माला आल्याच्या नंतर संत धन्यता देतात, तिथं विषय थांबत नाही, तर देवाला सुद्धा हर्ष होतो. मग साधकांचा प्रश्न आहे तुकोबारायांना, तुम्ही जर पोरगा किंवा पोरगी चांगली जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या मायबापाला धन्यता देतात, तुम्ही सांगतात की चांगला पोरगा किंवा पोरगी जन्माला आल्याच्या नंतर देवाला हर्ष होतो. मग देवाला हर्ष होतो, संत धन्यता देतात, असं ते लेकरं करतात काय? तर ते लेकरं काय करतात महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण करीती श्रवण गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण करीती इथे जर संत चांगला पोरग किंवा चांगली पोरगी जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या मायबापाला धन्यता देतात, तर आपल्यालाही त्या गोष्टींचा हेवा वाटला पाहिजे की आपल्याही मायबापांना संतांनी धन्यता द्यावी. ज्यांना ज्यांना कोणाला वाटत असेल की संतांनी माझ्याही मायबापांना धन्यता द्यावी किंवा भगवंताला माझ्या प्रती हर्ष वाटला पाहिजे, असं जर वाटत असेल तर आपण सगळ्यांनी संतांच्या नियमाचं पालन करूयात. ते म्हणजे हातानं टाळी, मुखानं नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं. सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणानं. जो भजन म्हणणार नाही त्याला बाजूवालानी शपथ रे भो, बाजूवाला चिंता राही म्हण रे काका मी उपडी जासू म्हण रे. सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचंय. तुम्ही पण बरं का मायाव बटाजाने भजन म्हणा, म्हणा बाबा.
विठोबा